नमस्कार मंडळी. हसवणाऱ्यांनी हसणाऱ्यांसाठी निर्माण केलेला हास्यशाहीचा कारभार आता सुरू करूया. अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, तुम्हा सगळ्यांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. यंदाचे वर्षी सांता क्लॉज कडून तुम्हाला हवं असलेलं सगळं काही मिळू देत या शुभेच्छा. मंडळी, राहत्या घरात फर्निचर बनवण्याच्या अनुभवाची वेल फर्निश्ड कॉमेडी दाखवायला आता तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, कॉमेडीचं अलग रिदम अरुण कदम आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. रसिका, ए रसिका, ए माझी ट्रॅक पॅन्ट कुठे आहे ग? माझी ट्रॅक पॅन्ट कुठे? ट्रॅक पॅन्ट काय झालं? माझी ट्रॅक पॅन्ट कुठे? ट्रॅक पॅन्ट माझी इथेच असेल ना कुठेतरी. मामा मामा थांबा, थोडं थांबा ना 2 मिनिट. नो पण झाला काय? मामा जरा थांबा ना. सकाळपासून तुम्हाला ठाकठोक सुरू करायचीच असते का? तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी ऑफिसला गेल्यानंतर मग येत राहा. आधीच का आला तेवढ्या सकाळी? सकाळी लोभा मी इथे झोपलेला होतो. हा रात्री का थांबला होता आणि मला कसं नाही कळलं? अहो, तुम्ही काल रात्री उशिरा आला तोपर्यंत मामा झोपलेले. ऍक्च्युली मीच सांगितलं त्यांना. काल रात्री अचानक पाऊस किती सुरू झाला, वारा सुटला होता. मामा थांबा ना जरा. वारा सुरू झाला मग मीच मामांना म्हंटल की कशाला आता जाताय, सकाळी परत यायचंय तर थांबा आजचा दिवस. अगं पण गरज काय आहे? गरज काय त्या माणसाला? काय झालं? बाजू काय? ही माझी ट्रॅक पॅन्ट आहे ना रसिका. मामा ही ट्रॅक पॅन्ट तुमच्याकडे काय करते? त्याचं झालं काय? हा सूर नाही झाला. आणि रात्री मी इथं थांबला तर थांबल्यावर झालं काय म्हटलं आता दिवसभर काम करून माझी पॅन्ट झालेली घाण. काय समजलं? तर तीच पॅन्ट घालून मी झोपायचा कसा म्हणून म्हटलं आपला कुठली तरी पॅन्ट बघू. तर मी एक्स्ट्रा आणलेली नव्हती आणि म्हटलं पारकेच्या घरात पॅन्ट काढून मोकळा झोपायचा कसा म्हणून इकडे तिकडे बघितलं तर त्या दारावर तुमची ही पॅन्ट लटकावलेली होती. ती घातली आणि झोपलो. सकाळी उठलो, ही काढली पॅन्ट, ती आपली कुठेतरी लटकवायला विसरलो तर इथे टाकली. त्याच्यात आता सगळा भुसा गेलाय मामा. नाही झाला आताच. पॅन्ट माझी पण त्याच्यामुळेच खराब झाली होती. काय होतं आता भुसा घुसतो ना सगळा चिकचिकीत होता. मी तुम्हाला सांगतो ही पॅन्ट तुम्ही आता घालू नका हो. ह्याच्यात भुसा गेलेला आहे आणि जी खाज लागते भुसामुळं बाई नुसती खाजवून मिटत नाही. भुशाची खास खाजवायची म्हणजे रंदा मारायला लागतो. आता रंदा तुम्ही माराल पण तुमच्या आधीच मांडे एवढ्या एवढ्या रंदा माराल तो उरल काय? ती पॅन्ट घालू नका. नाही घालत मी ती पॅन्ट. ठेवा ती तुम्हाला. चालेल. प्रसाद सर, हा टिपॉय बनवायला आला होता हा माणूस 7 महिन्यांपूर्वी. हा अजून माझ्या घरात आहे. काम संपतच नाहीयेत आणि ह्या सगळ्याला कारणीभूत माझी बायको आहे. एक मिनिट, मी काय केलंय? मध्ये बोलू नको, शांत राहा. टिपॉय बनवून झाला होता तर हे काय म्हणाले? मॅचिंग शोकेस बनवून द्याला काय? तर ही म्हणाली हो बनवून द्या. मी म्हटलं ठीक आहे. आता ही म्हणते तर बनवून घेऊया. बनवायचंच होतं ना आपल्याला. झालं मग बनवलं. त्याच्यानंतर काय? मॅचिंग शोकेसला मॅचिंग देवारा, त्या देवाऱ्याला मॅचिंग डबल बेड, त्याला मॅचिंग एक बुक शेल्फ, त्याला मॅचिंग एक स्टडी टेबल. असं करत करत फर्निचर हाऊस झालंय माझ्या घराचं. हो मामा, तुम्हाला शेवटचं सांगतोय. हा सगळा गाशा गुंडाळायचा आणि निघून जायचं, कळलं ना? झाला. हा टिपॉय एकदम फिट झाला. हा बघा जल्ला. एक पाय छोटा राहायला वाटतं. आता करतो हेच करतोय 7 महिने हा माणूस. हेच करतोय. झाला पाय छोटा राहिला, झाला हे छोटा. याला सर तुम्हाला सांगतो, या माणसाला मी सामान बनवायला सांगितलं. याला म्हटलं बाबा टीव्हीचं शोकेस बनव. ह्याच्यात कुठला टीव्ही राहिलो? आई शपथ सांगतो LED पण आडवा ठेवावा लागतोय. याला म्हटलं बाबा कपड्यांचं कपाट बनव. हे कपड्यांचं कपाट. कपाट आहे का बार आहे? मागून का दरवाजा बनवला असेल रे? माझे कपडे पळून जाणार आहेत मागच्या दाराने.
याला अक्कल नकोय माणसाला. एक काम धड करता येत नाही. सगळी चूक माझ्या बायकोची. एक काम संपत नाही तोपर्यंत दुसरं काम देते. तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? बिचारा एखाद्या गरीबाला कामाची गरज आहे तर द्यायला नको का आपण काम? सेम वाक्य बोल परत. काय बोल ना, बोल बोल. एखाद्या गरीबाला कामाची गरज आहे तर मरतोय बघ. पारंपरिक ऍक्टिंग गरीब बोलल्यावर होतोय पारंपरिक. साहेबांनो ही ऍक्टिंग नव्ह. नव्हे मग खरं काय? सांगतो हा. मला ह्या भुशाची एलर्जी आहे. अरे बापरे. हे मिस्त्री आहेत ना हो. आणि यांना भुशाची एलर्जी आहे. हे म्हणजे प्रसाद लोकांना किस्से सांगण्याची एलर्जी असल्यासारखं आहे. अरे मूळ व्यवसाय ना तो त्यांचा. यांचा मूळ व्यवसाय ना यांचा. यांना एलर्जी असेल. ह्या माणसाला घरातून काढ. हा मला डोकं फिरवायला लागला. याला घरातून काढ. नाही मला कळतंय. काय? मी आल्यापासून बघतोय तुमची डोकेदुखी वाढत चाललेली आहे. हो, बरोबर आहे. हो. मी त्याच्यावर जालीम उपाय शोधलेला आहे. तुम्ही शोधलाय? शोधलेला आहे. काय शोधलाय? जा दरवाजा उघडा. चिंतामणी बोलते इकडे राहतात काय? अरे अरण्या, अरे हायस कसा? अरे भोजने सावकीस. हं. कोण आहे? हा अरण्या, माझा गान दोस्त. मामा. मामा भाषा सांभाळा. काय झालं? काय बोललात तुम्ही आता? हा माझा गान दोस्त. मामा. नव आम्ही लहानपणापासून शाळेत एकत्र गाणी म्हणायचो. लोक आम्हाला गान दोस्त म्हणायचे. गाणं म्हणायचं म्हणून गाणं दोस्त. अरण्या आता एवढं सांगितलंय ते एखादं गाणं होऊ दे. असं म्हणतो. म्हणजे इंडियन आयडल मराठीला पाठवतो का? बस अरण्या बस. मामा हा? हा माणूस कोण आहे आणि इथे काय करतोय? सांगतो सांगतो तर काय आहे आता? म्हणजे आहे हा. आवडतच नाही मला. नव्ह, तुम्ही ऐकून घ्याल तर तुम्हाला कळलं. सांगा. अरण्याला कमी समजू नका. आमच्या कोकणातला लय फेमस वैदू आहे ता. हा मग कुठला बी आजार घेऊन जावा त्याच्याकडे 2 दिवसात तो नायनाट करून टाकतो. तुमची डोकेदुखी बघून मी त्याला बोलवलेलं आहे. कशी 2 दिवसात तुमची डोकेदुखी हलवतो का नाही बघा. माझी डोकेदुखी आहे ना ती तुम्ही आहात. तुम्ही या घरातून तुम्ही निघा. माझी डोकेदुखी थांबेल. अहो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही बसा मला असं इकडे. कळव. अहो तुम्ही बसा इकडे. मला वैदू आहे. मला यांना सांगा. हा लगेच सुरू करतो. मामा, मला यांना सांगा. बघा तरी. अरे नका ना करू. ऐका बाईनू, मी काय म्हणतो हा? आज संध्याकाळी जरा मला घरी लवकर जायचं होतं. का हो मामा? तर काय आमच्याकडे आम्ही रेडीमेड फर्निचर मागवलेलं आहे तर येणार आहेत संध्याकाळी. तुम्ही तुमच्या घरी रेडीमेड फर्निचर मागवलंय? होय तर बरा पडतो. रेडीमेड असला ना का आता घेऊन येतात आणि सेट करून लगेच निघून जातात. हा मेस्त्री आहेत ना काय कामाचं नाही. नुसतं पोसावे लागतात. एकदा घरात घुसलं का जा म्हणून पण जायत नाहीत. आणि माझं असं आहे माझ्या घरात मला आणलं की माणूस अजिबात सहन होत नाही. आपलं चुकलंच. आपण ना रेडीमेड फर्निचरच मागवायला हवं. घ्यायला पाहिजे है ना? तर मग जाऊ मग मी. एक मिनिट हा. बरं वाटतंय. एकदम अहो निघा. म्हणजे निघा. म्हणजे निघा. वा, मी नुकतंच माझं घर रिनोव्हेट केलं त्यामुळे तुमचा हा परफॉर्मन्स मी खूपच रिलेट केला. मस्त परफॉर्मन्स प्रसादा. छान, फार सुंदर, फार फार गोड परफॉर्म केलं तिघांनी पण. आणि हे कोण बनवतं आहे असं कपाट मागून ज्याला हात घालता येईल? ही कुणाची आयडिया आहे? सरांची. गोस्वामी सर. कहर कठीण. धन्यवाद. अफलातून भन्नाट होतं सगळंच. आणि बारकावे इतके अप्रतिम टिपलेस ओमकार की क्या बात आहे. म्हणजे स्किटची सुरुवातच तो खिळा तोंडात ठेवून वगैरे केलीस ना. वा वा. म्हणजे तिथेच यू नेल्ड इट असा माझा पंच होता. हे सर आहे ना हे नेहमी मला ना तो ओमकार पवार आहे आपला ना हा. म्हणजे गर्दुल्याच्या वेळेला पण मी माहिती एक टूथपिक अशी उलटी हो. ती एक आणि आता पण खेळा त्यानेच सांगितलं मला. तोच सांगतो वा. नेहमी सांगतो. असा येऊन कानात सांगतो हळूच आणि जातो. वा वा. हा, भन्नाट कॅरेक्टरायझेशन ओमकार. पृथ्वी रसिका फार गोड. मजा आली. थँक्यू थँक्यू. क्या बात. ऑल द बेस्ट गाइस. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत खास पाहुणे कलाकार म्हणून सहभागी झालेले आहेत मराठी रंगभूमीवरील दिग्गज अभिनेते आणि ख्यातनाम नाट्यगुरू प्राध्यापक दिलीप घारे सर. मंडळी, 90च्या दशकातील 700 प्रयोगांचा पल्ला गाठणारा गाजराची पुंगी हा घारे सर आणि प्राध्यापक यशवंत देशमुख यांचा द्विपात्री आविष्कार आजही मराठी रसिकांच्या स्मरणात आहे.
अनेक चित्रपटांमधून मालिकांमधून घारे सरांचा प्रतिभा संपन्न आविष्कार आपण अनुभवलेलाच आहे. मकरंद अनासपुरे आणि मंगेश देसाई आणि मराठवाड्यातील अनेक अभिनेत्यांना घडवणारे आणि त्यांना गुरुस्थानी असलेले प्राध्यापक दिलीप घारे सर आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत धमाल करायला येत आहेत आपल्या हास्यजत्रेतले अतरंगी हास्यवीर. आवरलं का तुमचं? माझं आवरलं. चला पटकन पटकन निघू. कुठे जायचं आता? कुठं जायचं म्हणजे? एवढे चांगले कपडे घालून काय सरकशीला जाणार आहात का तुम्ही? तुम्ही तर काही माहित नसल्यासारखंच करता. आपल्या शेजारच्या हेम्याच्या पोरीचं लग्न आहे असं काय करताय? चला वराड निघाल आटपा लवकर. निघू दे ते वराडून फिराड. मी नाही जाणार लग्नाला. का? पत्रिका आहे का आपल्याला? पत्रिका आहे? असंच जायचं का लग्नाला? असंच जायचं का? हाय का आता? तुमचं तर काय करू मला काय कळना झालंय. तुमच्या मामे बहिणीच्या पोरीच्या लग्नाची पत्रिका होती का तुम्हाला? नव्हती ना? तेव्हा बरं गेलं कांगारू सारख्या उड्या मारत. जास्त आगाऊपणा करू नका. मी करते. जास्त शानपणा करू नका. ते वेगळं होतं हे वेगळं आहे. तुमचं सगळं वेगळंच. ते शेजारच्या हेम्याला लहानपणापासून जीव लावला मी. शेजार धर्माच्या पलीकडे जाऊन आडी अडचणीला धावून गेलो मी त्याच्या मदतीला. आणि हे नालायक मला पत्रिका देत नाही म्हणजे वारे वा. तुम्ही असं काय करताय? राहिला असेल गडबडीत. एवढं काय मानपणाचं घेऊन बसलाय. मला निरोप जर नसला कुणाचा कुठं जाणार नाही मी. हाय का आता? राम बसून हे मी आला बोलवायला की मी जा. हे मी येतोय बसतो ना बघतो. अरे तर नीट गाडीत बसवणार पोरा डबल सीट बसले ते रे. अरे कळत नाही वाय नाही. हॅलो आला बोलवायला. तुमचं आपलं उगा असतं काय पण. अरे तू कार्यालयातला पाय रे. मी इकडे आप्पांच्या घरी आलोय ना. हा चल फोन ठेव. हा फोन ठेव. चल झालं निघायचं आता. हे घेतलं. आप्पा काय काय आप्पा ते हे आपलं नाही ते वराड फिराड गेलं का नाही काही? हा वराड बसतंय आप्पा बस मध्ये. बरोबर. हा पण ते ना कामाच्या गडबडीत सगळं राहूनच गेला पा. लक्षातच नाही माई माय. अरे राहू दे राहते ना, एवढं काय? एवढं मनावर घेऊ नको. तू आपलाच आहे ना तर त्याला आलाच ना बदल. हा आता ते लाडूचे कॅरेट आपल्या घरातच पडले ना. हा मग ते घ्यायला लागेल ना मला. म्हणजे लाडूचे कॅरेट राहतील इकडे आणि वराड जाईल तिकडं. असं नको व्हायला ना. ते लाडूचे कॅरेट घ्यायला आला होय तू? हो. मला वाटलं काय नाही काही नाही. नाही ना. एक मिनिट एक मिनिट. रोहित्या रोहित्या अय बने. अरे इकडे या ना तुम्ही. काय तिकडे धांदले करता रे? लाडूचे कॅरेट घ्यायचे. बाई काढून दे ना. जाय ना ती म्हातारी बाई काढून का तोंड काय पाहता? काय ते गॉगल घातले काय तोंड त्यांचे. काम करायची बॉम्ब आहे यांना. पटकन घ्या. लय घाई आप्पा. कसं सांगू कार्यालयावर अर्धे लोक पोचले आणि मला लगेच टेन्शन आहे इथे. धांदळ्या काय करताय? अरे तुटतील ना ते लाडू फुटतील ना. असं काय करताय? जरा हळूहळू घ्या. चला तिकडं. मरून चालले का? हा ये इकडे बरोबर. बर बर बोला बोला बोला. मला एक सांग. हा पाहुणे गेले ना सगळे? हा पाहुणे रावणे आलेलेच आहे ना. हा किती आले पाहुणे. नाही राहिले नाहीत ना कोणी? कोणी राहिलेत का कोणी? नाही कोणीच नाही राहिले. कोणीच नाही राहिले अप्पा. म्हणजे हा इतके आले ना पाहुणे का बस मध्ये गर्दी झाली. शपथ. पोरा टोरांना तर टपरावर बसवलंय मी. काय सांगू. आणि काही पाहुणे आहे ना बिना पत्रिकेचे आले लग्नाला. काय अरे मग माझ्या बजेटच हलवला त्यांनी. खरं सांगतो का? मग बाबा काय नाला एक लाज नसलेली लोक आहेत रे. हा मग मी असं पत्रिका नसताना लग्नाला जाते. हा मग मी तर शपथ तुला सांगतो पत्रिका असल्याशिवाय कुठंच जात नाही. जायलाच नाही पाहिजे आपण. जायलाच नाही पाहिजे मी म्हणतो. अरे आपल्याला काही स्वाभिमान बिभिमान आहे का नाही? उचललं तोंड निघाले रस्त्यावर पडले का भिकारी का आपण? खरी खायला भेटत नाही का आपल्याला? आता हेच पण नाही आपला. काही करत नाही. स्वाभिमान का नाही ठेवायचा आपला. हॅलो कुठे चालला ये तू लईच घाईत दिसतो राव तू. आप्पा लगन घर आहे माहिती ना तुम्हाला. हा माहिती सांग ना. नाही काम जाऊ दे त्यांना. बरं जाऊ दे. बोला बोला काय म्हणणं आहे बोला. हे बघ मी काय म्हणतो. हा वडीलकीच्या नात्यानं तुला एक सल्ला देऊ का? सल्ला नाही ऑर्डर करा तुम्ही. असं काय करताय? सल्लाच देतो. हा सांगा. कसं आहे माहितीये का? हा लग्नामध्ये गोंधळ असतो. हा गडबड असतो. बरोबर. घाई असते. मग या घाईत गडबडीत आणि गोंधळात नेमके आपलेच माणसं सांगायचे राहून जातात रे. आपले माणसं
आपले माणसं सांगायचे राहून जाते म्हणून म्हणलं सांगून दे. मग पुन्हा कसं आहे चुकून एखादा राहून गेला हा मग कसं आहे की संबंध खराब होते रे. हा समज. म्हणून म्हणलं माई आपण ना कन्फ्युज केलं मला. आता मला जरा चेकच करावं लागणार आहे ते. काय करावं बा. अगं तुला काय कळतं एक काय मिनिट आपा मी जरा तू आपा मी चेकच करून घेतो ना. बरं, बरं. हे बा हे रसिकाच्या घरचे म्हणजे माहेरचे झाले. हा. हे भाऊ बनकीतले हे बी झाले. हा. हे पोरा सोरांचे मित्र जे आहे ते- सोसायटी बघ ना. हा सोसायटीतले झाले सगळे. झाले सगळे झाले. कागद घेऊन काय फिरतो अरे मग काय करू आपा. या द्या बघतो मला पाठ आहे. हा नातेवाईक झाले का हा झाले. जवळचे झाले का हा झाले. शेजारचे राहिले असतील बहुतेक. नाही आपा शेजारचे बघ ना राहिले का शेजारचे. नाही जातो तिकडे राहिला माई बघ ना सगळेच झाले आपा. असं काय करताय तुम्ही. शेजारचे राहिले असतील रे. नाही बघ ना. आपा सगळेच पाहून झाले माय. कोणीच नाही राहिलंय माई. असं नका करू. हा? ए, जा हा. ए, पोरा हो. हळूहळू एकदम. ए, अरे काय करावं या पोराचं. अरे तो लाडवाचा डबा नीट ठेवा रे. बघितलं का नालायक. याला लाडवाचे डबे ठेवायला आपलं घर पाहिजे अहो तुम्ही आणि लग्नाची पत्रिका देता येत नाही. नालायक कुठला. जाऊ दे ओ बरं, तरी मी त्याला खनू विचारू लागलो. असं खनू विचारलं काय का त्याला मी खनू म्हणलं बघ हा राहिला असेल कोणी शेजारचे पाजारचे कोणी राहिले तर बघ कोणी राहिला असेल नंतर मग संबंध खराब होते. बोलला काय हो काही बोलला. जाऊ दे ओ अगं जाऊ दे ग. तुम्ही काय एवढं मनाला लावून घेता हो. मनाला लावायचं काय बोलायचं जमान्यात राहिलं नाही. याची दारू सुटावी म्हणून मी काय नाही केलं शपथ. असू दे ओ. याला दारूच्या गुत्त्यावर जायचं हे तर याला दारूचं नाद लागू नये म्हणून मी दारूच्या गुत्त्यावर जायला लागलो का. मी दारूच्या गुत्त्यावर जाऊन बसायचो आणि ते दारूच्या गुत्त्यावर आला त्याला धरून असं घेऊन यायचं. वय काय हो. तो येईपर्यंत तुमचे 4 पॅक झालेले असायचं त्याचं काय. उघडा आपलं. तुम्हाला नाही कळणार रे कळणारच नाही तुम्हाला ते. तिथं गेलं की प्यावं लागतं का. अगं ते गुत्ता आहे ते तिथं गेलं की घ्यावंच लागतं. 4 पॅक घ्याल का मग. मग 4 हळूहळू होत असते एकदम घेतो का मला. बघा, काय तुमच्या तर तोंडालाच लागाय नको. तुला काय वाटतं का मला हाऊस आहे का काय 10 रुपयाची. हळू बोला काय. मी मला 10 रुपयाला जातो का तिथं. नाही कळलं मला एवढं काय चिडचिड करता त्याची दारू सोडायला जातोय का मी तिथं त्याची दारू नाही पण तुला पटायचं नाही तुला पटत नाही ना. पटलंय मला. अगं जाऊ दे का नसल तुला पटलं नसेल ना तर तुझ्यासाठी सोडून देईन सगळा. काय भोका पडतात का काय अंगाला नाही गेलं तर दारू. उद्यापासून दारू सोडली ते पोरगा सोडला आणि ते लग्नही नाही मी कुठंच जाणार नाही. मी जाणारच नाही कुठंच. तुम्ही काय एवढं रुसून बसताय पोरासारखं आहे ते आपल्या. हो उगा आपलं काय पण मी चाललंय जाणारच तुमचं. नाही आता. ठीक आहे नका जाऊ. हो काय रे काय चाललं आपा खाली बँड आलाय. बँड आला काय चाललं रे मी काय नाचू काय मग. तुम्ही काय ऑपरेशन झाले 2 कंबर लचकला तुमची. बरोबर ठीक आहे. हे बघा ना मला फेटा पण दिलाय. तू हे फेटा घालून तिथं त्या वरातीमध्ये त्या अशी चड्डीवर करून असा नालायक कुठला. अरे आपलं घरानं काय काय आपलं घरानं हा काय काय ते मरू दे. अरे आपलं घरानं काय नाचाचं घराणं आहे का आपला. नाही नाचाचं घराणं नाही पत्रिका नाही लागले. बघा सांगितलं ना कंबर लचकल तुमची कायला करताय. मला जायचंय लग्नाला. मलाच लग्नाला जायचंय. काय लग्नाला फिरण्याला जायचं नाही. हे बघ मध्ये व्हायचं तिकडं ते फेटा काढ आणि ते कपडे काढ मध्ये जाऊन दुसरे कपडे घाल. काय जायचं नाही लग्नाला. तुम्ही कायला रडवता लग्नाला जातो नालायक मी पण जात नाही ना. मी पण लेहंगा काढतो. ते रस्त्यात कुठल्या पण मिरवणुकीत नाचताय तुम्ही काय एवढं. मी पण लेहंगा काढतो. तुम्ही आता लेहंगा काढू काय करताय तुम्ही. आता हे मी बोलवायला आला तर परत सगळं घालत बसायला लागल. एक तर मला सकाळपासून अशी तगमग माझं असं डोकं असं सन्न करायला लागलं ना माझं. आणि त्याच्यामध्ये या खिडकीच्या खाली तिथं तंबू ठोकला आणि तिथं स्वयंपाक चाललाय सकाळपासून. आणि तिथं अशा भाज्या चालल्यात ना अगं माय घमघमाट कुठलाय नुसता भाजीचा. असा मसाला भात असं ते तर्री आलेलं असं वांग्याची भाजी. सकाळपासून तुला सांगतो ते वास असा नाकात शिरलाय. अशी ती वांग्याची तर्रीची भाजी अशी मस्त मला खाऊ राहू वाटू लागली. पण बोलून बसलो ना सांगता कोणाला आता.
आणि त्याच्यामध्ये ह्या नालायकानं पत्रिकामध्ये दिली नाही. अरे एका ताटानं काय मेला आता का रे? का भिकेला लागला आता तो? बघा तुम्ही कायला ओरडताय? शेजारीच लग्न आहे ना. अरे असलं ते असलं, मी नाही घाबरत कुणाला. जे होईल ते होईल. तुम्ही हळू बोला ना. बोलतच नाही मी, जे होईल ते होईल. खायला कोण बोलतंय ते? अरे त्या गाडीत नका ना धांडल्या करू तुम्ही. समजताय का तुम्हाला? वाचे अरे तिकडे व्हाय ना तू कुठं ताटा घेऊन फिरू राहिली? आप्पा बरं झालं आप्पा तुम्ही आठवण दिली. ती लिस्ट चेक केली मी. माही एक पत्रिका द्यायची राहून गेली होती महत्वाची. हा आप्पा ही पत्रिका घ्या. आपल्या माणसाला असं आहे त्या टायमाला कशाला पत्रिका देतो रे? बर ही पत्रिका दत्तूल द्या आप्पा. आणि त्याला म्हणावं ते मागच्या गल्लीत ते हे राहतात ना तावडे, त्यांच्याकडे द्या म्हणावं. हा तावड्याला द्यायची होई ही पत्रिका. हो ते नवर काय शान आहे ग. द्या ते दत्त्याला द्या, देऊन टाका तिकडे. देते. तुम्ही जेवलं गिवलं की नाही? काय जेवणाचं काय दुपारचं? खिचडी टाकते. अरे कायची खिचडी, मसाले भात आहे, रस्स्यावाला ते आपलं एकदम वांग्याची भाजी नाही आहे. नको त्यांना ते डबा पाठवतो ना नाही मी. तिकटाचं जात नाही त्यांना. अरे हो बरोबर आप्पा तुम्ही ते तिखट मिरची काही खाऊ नका. तुम्ही साधी खिचडीच खा. अरे काय ते तब्येत करून घेतली हा? नुसतं तिखट खायचं आणि जिरा गोळ्या हाणायच्या. याच्या पण काय करताय तुम्ही? आणि काय आज टीव्ही नाही पाहत आहे? नाही आता लावणारच. तुमची ती मालिका मानपान नको ग बाई. ती कुठे आहे? अरे बाप मी कुठं गप्पा मारत बसलो. आप्पा येतो. हळू ताण नको घेऊ. हे जाऊ दे हो. काय माणूस आहे ग. गेला जाऊ दे. पण खरंच बोलताय तुम्ही. तर पोरीला एवढं लहानपासून लळा लावलाय, जीव लावलाय हो. लहानपणी खेळत यायची ना, कधी रिकाम्या पोटी पाठवलं नाही तिला. लय गोड होती पण. माझ्या जिरा गोळ्या अर्धी बाटली हाणायची मध्ये. आणि तिची माय रसिका सारखी माई 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 म्हणून माझ्या माग पुढे असायची, सगळं विचारायची. पत्रिका द्यायचं राहिलो. हे बघा एवढी महागाची साडी घेतली होती आयराला द्यायला. मी कधी घेतली नाही स्वतःसाठी, तिच्यासाठी घेतली होती. हे मॅन नाही पण रसिकाने तर पत्रिका द्यायला पाहिजे होती ना हो. अगं जाऊ दे राहू दे तुला ते वापरते. माई ओ माई आली वाटतं. तुमच्या पुरुषांचं आपल्याला अक्कल नसते, बायकांचं असतं लक्षात. बघा आली पत्रिका द्यायला. माई काय हे बघा झालंय बा माझं सगळं. ऐका ना, कुठं निघाले तुम्ही? अगं ते जाऊ दे. ऐका ना, माझं एक काम आहे. तुमच्याकडे एखादी साडी माई साडी आहे का? हाय नाही. बघा तुमचं आणि माझं टेलिपतिका काय आहे ना ते आहे बघा. काय आमच्या घरात नुसता गोंधळ चाललाय. आमच्या त्या नागपूरच्या वंश आणि बेळगावच्या वंश भांडत बसल्यात साडीवरनं. बया बायकाचं ना असंच नाही तर काय, तर मानपानाचं कसं करायचं? आता ही साडी देते आणि गप करते त्यांना. घेऊन जा. पैशांचं नंतर पैसे मागितलं का तुझ्याकडे? जा आधी ते भांडणं मिटव. आपा तुम्हाला सांगते, लग्नाचं कधी एकदा आवडतंय ना, असं झालंय नकोच झालंय सगळं. मलाही नकोच झालंय बघ. मला तर शपथ लग्नाचा तिटकाराच आलाय मला. महागाची साडी घेऊन गेली हो, पत्रिका काय दिली नाही. पाणी कशाला आणते तिकडे डोळा? हे मॅने रस का असं वागतील असं वाटलं नव्हतं. मला तर विश्वासच बसत नाही बा. त्याने आपल्याला गृहीत धरलं असतं ना तरी चाललं असतं. गृहीत पण नाही धरलं. अगं रडू नको ना. बाबा झालं सुरू वाटतं. अगं रडण्यासारखं काय त्याच्यामध्ये? काय अंगाला भोका पडतात का लग्नात नाही गेलं तर? मला तर अजिबात वाट. मला तर नाही बाबा लग्न. आपल्याला तर तेच करायचं लग्नात आपल्याला. चला गाडी पुढे काढा तुम्ही. मी आलो नाही. हा ती गाडी. आप्पा काय रे हे काय झालं? आप्पा माई एक काम कर. ही आपल्या घराची चावी ही ठेव तू. हा तुमच्याकडे राहू द्या. कोणाला काही लागलं सवरलं ना मी धाडेन लगेच त्याला ही चावी दे. म्हणजे इथे काम निस्तारलं जाईल. चालतंय तू काय काळजी करू नको. ती चावी इकडे दे. आप्पा तुमच्याकडे ठेवताय का? माझ्याकडे. बरं तुमच्याकडे ठेवा मग. कुठं निघाला? मी कुठं निघाला म्हणजे गाड्या काढायच्या ना? नाही गाड्या राहू दे इथं बसा. आम्हाला काम आहे आता गाड्या काढायचे. बस इथं खाली खाली बस. तू का बस. बरं मध्ये करू नका. बरं बसला. तिला काय रागवताय माझ्याशी बोला? नाही तिला माहितच नाही ना. मला लय महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. बरं बोला काम बी आहे ना. मला एक सांग
तू मला पत्रिका देत नाही म्हणजे काय रे? अहो तू हा? हे सांगायसाठी थांबलोय मला. हो मग आप्पा तुम्हाला पत्रिका देत नाही म्हणजे हे तर बोलतच झालं. हसण्यावर नको नेऊ. हा मग? हसण्यावर नको. मी लय महत्वाचं बोलतोय मी. बर बोला. तू मला लग्नाला बोलविलं नाही. हा, तू मला सांग, तुझ्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी शिरलं होतं महिनाभर. तू महिनाभर माझ्या घरी येऊन राहिला होता ना? हो आप्पा. राहिला होता का नाही? हो आप्पा. तुझ्या पोरीच्या सगळ्या शाळेची फी मी दिली का नाही? हो आप्पा. तुझ्या घरामध्ये किराणा भरला का नाही महिन्याचा? हो आप्पा. तुझ्या पोराचा अख्खा दवाखाना मी केला का नाही? हो आप्पा. आणि तुझा बाप गेला तेव्हा मी बापाची माया तुला लावली का नाही? अहो जाऊ दे. आणि तू मला पत्रिका देत नाही. मग पत्रिका देत नाही म्हणजे काय? आप्पा जाऊ दे. आपल्यात निमंत्रकालाच पत्रिका द्यायची पद्धत नाहीये ना. ए ते निमंत्रकात विकास सांगू नको. निमंत्रण पत्र निमंत्रकाचं काय म्हणला? आप्पा अहो तुम्ही निमंत्रक आहे माझ्या लग्नाचे. तुम्ही करते धरते. तुमच्या निमंत्रणाने मी लोकांना बोलवलंय आणि तुम्हाला पत्रिका देऊ मी? मजा घेताय का काय? थांब थांब. म्हणजे तुझ्या पोरीचे जे लग्न आहे त्याचं निमंत्रक म्हणून आमचं नाव आहे? मग कोणाचं राहणार आहे आप्पा? निमंत्रक म्हणून तुमचं आणि माईचं नाव टाकलंय मी. हा असं नाही होणार आप्पा. तुम्ही लहानपणापासून मला सगळं लहानाचं मोठं केलं. मायबाप नव्हते मला, तुम्ही मला सांभाळलं. हा मला सगळे म्हणत होते बरं का, कवा या चुलत्याचं नाव टाक, त्या काकाचं नाव टाक. मी म्हटलं नाही काय करत नाही मला. मा पाय ना बास आप्पा न माई दोघं जण मला काय रे आप्पा. एक गंमत सांगतो ऐका. हे सगळे ना सगळे दिलाच्या जवळ आहे आपला. पण तुम्ही दिलं आप्पा मला. असं नाही होणार आप्पा. नाही, आमची गडबड काय झाली, हा आम्ही मगाशी बघितलं तर बाहेर तयारी चालली होती रे. हा ते वराड्याच्या गाड्या फिड्या सगळ्या तयार होत्या. तर आम्हाला काय वाटलं, अरे का तुम्ही वराडाच्या गाडी देणार आहे का त्या खटारा टमटम मध्ये? आप्पा तुमच्यासाठी खास 4 व्हीलर करेल आपण. हा एका तासात तो आपला रोहित आहे ना, तो गाडी घेऊन येईन तुम्हाला घ्यायला. काय बोलतो? हा आणि तिकडे ना साधी खिचडीचा बेत केलाय. अजिबात मसाला खायचा नाही, तब्येत खराब करायची. हा साधी खिचडी? हा नातीच्या निमंत्रकाला साधी खिचडी खाऊ घालतो? साधी पानचट खिचडी खाऊ घालतो? मग तरच झाला. आता जमणार नाही. मग आता उद्याच्या जेवणामध्ये मसाला भात आणि वांग्याची तर्री असलेली भाजी पाहिजे. नंतर 4-5 जिरा गोळ्या का खाणं होईल? अरे नातीचं लग्न का चेष्टा का काय? चला ती टोपी काढा आपली लग्नाची. जोरदार टाळ्या. केवळ कमाल, केवळ कमाल. हसवता डोळ्यात पाणी आलं तर आमच्या. क्या बात. बहारदार बहारदार. बघूया हास्यरसी कशी दाद देत आहेत. सई आलोच. इतका गोड त्रागा, इतका गोड जळफळाट आणि इतकी गोड तळमळ मी पहिल्यांदा बघितली आणि ती पाहून मी धन्य झाले. धन्य. फार मजा आली आणि तुमच्यावरून आमची नजर हटे ना. काय मजा आणली तुम्ही. वा दिलीप दादा, खूपच फार मजा आली. खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल. ओलावा हा शब्द काय असतो ह्याला पुन्हा भेटवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वा 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 वा. क्या बात आहे. प्रसादा, एखादा माणूस विद्यार्थ्यांच्या आणि शिष्यांच्या पिढ्याच्या पिढ्या तयार करतो तेव्हा त्याच्यात किती ताकद असते हे आज प्रत्यक्ष पाहायला मिळालं. आज तुम्हाला प्रत्यक्ष रंगमंचावरती काम करताना बघून कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय सर.
क्या बात आहे, क्या बात आहे सर. म्हणजे मला ना आत्ता या क्षणी मला तुम्ही बच्चन सारखे वाटताय सर. अमिताभ बच्चन जितके यंगस्टर्स बरोबर अपडेटेड आहेत ना, तितकेच तुम्ही अपडेटेड आहात सर. या अर्थानं ठीक आहे. याच अर्थानं मला अपडेट राहायला आवडतं मला. येस, आणि ते दिसतच आहे. ते तुमच्या देहबोलीतनं, ते तुमच्या ह्युमरमधनं, ते तुमच्या परफॉर्मन्समधनं दिसतच आहे. इतकी यंग ब्रिगेड तुमच्या आजूबाजूला असताना तसूभर तुमच्यावरनं नजर हलत नव्हती सर आमची. क्या बात आहे सर. आम्हाला तुम्ही आज धन्य केलं तिथे येऊन परफॉर्मन्स दिलात, त्याबद्दल खरोखर सांगतो मनापासून. तुम्ही दोघांनी पण इतकं लाजवाब परफॉर्म केलंय, इतकं लाजवाब. वनिता, शेवटचा ट्विस्ट आणि त्यावेळेला तुझे असलेले एक्सप्रेशन्स आणि हेम्यात तुझे हेलावून टाकलं तुम्ही. अख्खा माहोल हेलावून टाकलात तुम्ही. आणि त्यानंतरचे तुमचे एक्सप्रेशन सर म्हणजे चेरी ऑन द केक. क्या, माझ्याकडे खरोखर शब्द नाही सर. थँक्यू सो मच. इतका टची परफॉर्मन्स मी या मंचावरती आजपर्यंत कधीही पाहिला नव्हता. मनपूर्वक आभार सर. येस सर, थँक्यू. अरे सर, तुमच्या मनात काय भावना आहेत आता या क्षणी? मी नेहमी विद्यार्थ्यांना असं म्हणायचो की मी ज्यांच्याबरोबर काम करतो ते खूप मोठे नट असले तर मला खूप नाव जरी असलं तर मला त्याला एक तरी जागा अशी दाखवेन मी की नाही सर असं नाही तर मग त्या दिवशी मी करणार नाही, मग पुढे काहीच करणार नाही. मी त्या पूर्ण अर्ध्या तासाच्या क्षणामध्ये मी कदाचित 29 मिनिटं ते करणारही नाही, पण 1 मिनिट का होईना अशी जागा घेईन की तो म्हणेल सर आप सर आहे अखेर. आणि ज्या दिवशी ही माझी पॉवर नष्ट होईल त्या दिवशी मी रंगमंचावर काम करणार नाही. ही माझी भावना आहे पहिली. नंबर 2, माझे तुम्ही सगळेच आताच्या नवीन जनरेशनमध्ये, आणि मी माझी कितीही तारीफ केलेली असली तरी मी कधीही तारीफमध्ये अडकत नाही, कारण मला आर्ट हे मॅथमॅटिक्स नाही. 2 + 2 4 होत नाहीत यात. प्रसाददा आणि सई तामणकर 2 + 2 किंवा प्राजक्ता 2 + 2 5 सिद्ध करू शकतात, याच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे माझे 2 + 2 4 हेच अल्टिमेट आहे याचा माझा विश्वास नाही. फक्त मी धन्य याच्यासाठी झालो की जे आताचे आयडॉल आहेत, ज्यांच्याकडे आज नवीन तरुणाई बघते, त्यांना जर मी सहन होत असेल अर्धा तास तर दॅट्स व्हेरी ग्रेट. आय एम व्हेरी ग्रेटफुल. हाऊ स्वीट. सर, पुनश्च खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आमच्या हास्यजत्रेत आलात आणि इथे आमच्या सोबत परफॉर्म केलं. थँक्यू. खूप धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू. मंडळी, हास्य महारथी समीर चौगुले आज सेलिब्रिटी गेस्ट बनून गेलेले आहेत एका लग्नात. बघूया तिथे काय घडतंय. जेवून जा ना थोडंसं. फार वेळ नाही लागणार. खरंच नको अहो, खरंच नको जेवण. मला महत्वाचं काम आहे, मी आलो ना लग्नाला. थँक्यू व्हेरी मच. जेवून जाओ. हे बघा, हे ताटाला मी नमस्कार करतो, पण खरंच नको जेवण, खरंच नको. जायचंय मला. नाही पण खरंच खूप बरं वाटलं. खूप बरं वाटलं. चौगुले, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुम्ही आलात. अरे मी लग्नाला येणारच. मी तुमच्या पुतना मावशीचं लग्न आहे म्हटलं. पुतना मावशीचं नाही, माझ्या पुतणीचं लग्न आहे आणि पुनीत नावाच्या मुलाशी आहे. सॉरी, माझं कन्फ्युजन झालं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. व्हेरी सॉरी. नाही, हरकत नाही. अहो काय बाबा, तुमच्या डोक्यात एवढे असंख्य विचार आहेत, त्याच्यामुळे हे होतच राहतं. चालायचं. तर पण यू आर सिम्पली ग्रेट. हा नाही, कमालीचे ऍक्टर आहात तुम्ही. आटे म्हणतात ना, सामान्यांना टक्कल पडतच नाही. म्हणतात ना, ज्यांना असते अक्कल त्यांनाच पडते टक्कल, त्याच्यामुळे तुम्हाला टक्कल पडलं. असं पण नाही, खरंच खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. बरं ऐका, ते मानधनाचं पाकिट मिळालं ना? हो येस मिळालं. येस मोजून घेतले ना पैसे? हो 2000ची एक नोट होती, त्यात काय मोजायचं म्हणजे ना. अशी गेली तरी दिसते ती, त्याच्यात काय बघा बाबा. नाही हे काही प्रॉब्लेम नाहीये. मला फक्त एवढी विनंती करायची होती की मी ही जी सुपारी घेतली लग्नाची ती 2000 रुपये आहे हे कुणाला सांगू नका. काय नंतर प्रॉब्लेम होईल सगळं. नाही हो, कशाला कोणाला सांगायचं. मग ठीक आहे. अहो तुम्हाला सांगते, मागच्या महिन्यात मी तुझं कवितेचं पुस्तक विकत घेईन ना, या एका वाक्यावर प्राजक्ता माळी येऊन गेली. मी कोणाला सांगितलं नाही. हे बरं ना, अजिबात कोणाला सांगितलं नाही. हे आता कसं सांगितलं तसं सांगू नका. हे तुम्हाला सांगायचं आहे.
हे ते काय सांग. ते तुमचं दादा ताईचं नातं आहे ना त्यामुळे सांगू अच्छा अच्छा टाकलं अच्छा पण मी ऍक्च्युली मरणाचे पैसे घेतो मी हो. हा मी खूप पैसे घेतो पण कसं आहे ही सुपारी तुम्ही सचिन गोस्वामी यांच्या रेफरन्सने आणलीत ना म्हणून मग मी 2000 तिकडे आलो अरे बापरे हे बघा हे राहिलं सरांचं पाकिट द्यायचं राहिलं हे गोस्वामी सरांचं पाकिट आहे त्यांना नीट द्या 80,000 आहेत गोस्वामी सरांचं 80,000 आहेत नीट गोस्वामी हे पांढऱ्या केसांचे ते गोस्वामी त्यांचे 80,000 रुपये पाकिट म्हणजे मला त्यांनी 2,000 रुपयात इथे आणलेलं आहे आणि स्वतःचं त्यांनी 80,000 रुपये पाकिट ठेवलेलं आहे म्हणजे आम्हाला तिकडे सांगायचं कॅरेक्टर पकड आणि ह्याने आमच्या सुपाऱ्या पकडायच्या त्यांना 80,000 का पण त्यांनी नेमकं केलंय काय अहो असं काय करता व्हिडिओ दिला ना शुभेच्छांचा वधूवरास 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे 2 मिनिटाच्या व्हिडिओचे 80,000 रुपये घेतले त्या माणसांनी बापरे मोठा माणूस मग बापरे कमाल आहे यार आम्हाला तर आम्ही कंटेनर मध्ये शिरताना असे शिरतो रे माहिती नव्हतं माणसात शक्ती कपूर दडलाय ते चुकीचं आहे यार असे का वागले असतील सर यार गरजच काय त्यांना वागायची एक मिनिट हे एक मिनिट हा चौगुले एक सेकंद आणि हे 50 रुपये हे कसले 50 रुपये हे द्या नाही काय म्हणाले ते व्हिडिओ पाठवताना नेटचा चार्ज लागला ना त्याचे 50 रुपये मागवलेत त्यांनी अरे अरे काय माणूस आहे हा ते म्हणले बाबा पैसा जागी आणि तत्व तत्वाच्या जागी असं म्हणले अरे पण आम्ही काय समजतो त्यांना ते काय निघाले खोटा माणूस आहे यार काय समजत होतो नाही यांच्या बरोबर राहणं कमी केलं पाहिजे मी आता मोठे सरांबरोबर जास्त राहणार त्यांनी ते 1 लाख रुपये मागितले होते 1 लाख काय सांगताय काय त्यापेक्षा हा माणूस परवडला हो अरे ही डेंजर माणसं आहेत यार मग अरे काय बाप रे यार मी जातो आता मी खरंच मी निघतो नाही आहो नाही असं कसं जेवून जा ना 2 घास जेवून जा हे मोठे गोस्वामींचं एवढं मोठं स्कॅन्डल कळल्यावर कसं जेवणार मी नाही खरंच मी मला ऐका 2 घास जेवून जा नाही खरंच बरं नाही हो असं अहो खरंच नको सांगितलं ना खरंच मला अन्न गोड लागणार नाही असं काय करता जेवून काम आहे 2 घास जेवून द्या बरं चला तुमचं नाही माझं नाही स्वीट डिश तर घ्याल खरंच नको स्वीट डिश खरंच नको अंगुरी गुलाबजाम आहेत थोडे आणा पण अगदी 2 आणा म्हणजे फार नाही बने अरे सरांसाठी अंगुरी गुलाबजाम आण रे आवडतात मला अंगुरी छोटे असतात छान लागतात बाकी काय विशेष नवीन काही नाही हाच 2,000चा धक्का कामाचं म्हणते हो कामाचं काय नवीन आहे काय नाही तेच पदार्थ तेच जिन्नस फक्त फोडणी आणि मसाले बदलत राहायचे बाकी तेच विनोद आहेत तेच वापरत राहायचे हा आणि याची सवय झाली रसिकांना की वार बदलायचे एकदा रविवार आणायचा मग सोमवार ते बुधवार आणायचा गुरुवार ते शनिवार आणायचा हे व्हेरिएशन करत राहायचे बाकी तेच पदार्थ तीच फोडणी हे आमचे लेने के देणे म्हटले बने कॅटरर्स बर का हो अच्छा नमस्कार अंगुरी गुलाबजाम उत्तम बनवतात खूप ऐकलंय तुमच्या या गुलाबजाम बद्दल येस आता काय OTP आल्याशिवाय जाणार नाहीये जा येस अरे बापरे खूप केलंय अभिनेत्याने घ्या गुलाबजाम घ्या मला ऍक्च्युली आवडतातच गुलाबजाम समीर चौगुले सर नमस्कार सर तुमचं ते सर तुम्ही त्या ऍक्टिंग व्यतिरिक्त सगळ्या ज्या गोष्टी करता ना सर लाईट डेंजर करता सर मस्त सर मी एक सेल्फी सर नाही अजिबात नाही खाऊ द्या त्यांना काही हरकत नाही ना खाऊ द्या त्यांना हो मला काही प्रॉब्लेम नाही मला कुठे घाई आहे मला कुठे 1947 स्वातंत्र्य लढायला जायचं आहे या विनोदाची लायकी आहे तुम्हाला टाळी द्यायची नाही सर ते तुमचे शोज बघत असताना एवढं पण नाही ना बरं एक काम करा तुम्ही घ्या तुम्ही एकटेच आहात कोणी आहे तुमच्या दत्तू अरे कोण आले बघ येस एक सेल्फी येस एवढं काय नाही या वा मी संत ज्ञानेश्वर नाटकात काम केलंय पुढे बघा पुढे इथे
इथे बघा. मी काढू का? मी इथे परत समोर तुम्ही इथे बघितलंच ना तुमचा अर्धाच भाग येईल कळलं का तुम्हाला हा वा छान. एकदम लांब राहा आपण जुळे नाही होत. एक मिनिट मी एक्साइटेड. खांद्यावर हात टाका तुम्ही. खांद्यावर एक काय हे सांगते. छान हसा हसा. थँक्यू. सुंदर. हा मस्त आलं. तुम्ही घ्या ना, तुम्ही खायला घ्या. हो येस येस सर थँक्यू सर. मी तुमचे ना सगळे एपिसोड बघत असतो. सोडतच नाही एपिसोड. थँक्यू व्हेरी मच. रिपीट पण बघतो. हो थँक्यू. काका तुम्ही काय खाताय? शेण खातायत ते. हा पाकात असे बुडवून शेण खातायत. तुला काय करायचं आहे? काय बोलता हो शेण का खाईन मी? मला माहितीये हो, मला माहितीये तुम्ही काय खाताय ते. पण ह्याला आहे ना वाईट सवय. सगळ्यांना जाऊन विचारत बसतो काका काय खाताय, काका काय. तुला काय करायचं? का असं बोलू नका. ये बाळा ये किती गोड आहे हा बाळ. हा आई ग शोलेतल्या सांबाची झीप पाहिलंय अगदी. गोड आहे हा. काका तुम्ही मला एक गुलाबजामुन द्याल? तुला गुलाबजामुन हवाय? घे बाळा घे. दत्तू अरे वाटी काकाची गुलाबजामची वाटी दे परत देताना. वाटी काकांचे गुलाबजाम खाल्लेस काढ तोंडात आणि परत देताना. तुम्ही धुवून खा ना. अरे धुवून खा काय वाटी आहे का ती? नाही घेऊन जा घाणेरडा चल रे. जा तिकडे घाणेरडापणा करू नका. असं कर. अरे देवा. अरे कमालच करताय ते. कोणी खाल्लेस? लहान पोरं गुलाबजाम खाऊन गेला. अरे आता झाले जाऊ दे झालं. खरं निघतो मला. असं नाही थांबा मी मागवते ना दुसरे मागवते. नाही त्याची गरज. गुलाबजाम मला काम होतं. गुलाबजाम नाही मिळालं तर काही. अरे बरे अंगुरी गुलाबजाम आण जरा. कोणाला द्यायचे? सरांना द्यायचे. मॅडम आता तर 2 गुलाबजाम दिले ना. हो पण मग अजून आण ना. काय बिघडतं जा. हा काय लुक आहे याचा? नाही काही नाही. मी मागितलं का गुलाबजाम? मी नाही मागितले ना. फेमस आहे अंगुरी गुलाबजाम याचे. बरोबर आहे. लांबून येतात गुलाबजाम खायला. ही बरोबर आहे पण आवडला नाही मला. येस थँक्यू. हा काय लुक आहे याचा? खुन्नस का देते माझी? खुन्नस कुठे अजिबातच नाही. ओ माय गॉड. ओय समीर चौगुले सर तुम्ही? येस येस. माझा विश्वासच बसत नाहीये सर तुम्ही. सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर. खूप मोठी फॅन. येस ऑफकोर्स सर मी तुम्हाला फॉलो पण करते. हा रिअली? हो. आणि आणखीन एक गोष्ट माझा नवरा आणि मी घरात दिवसभर सतत हे काय करत असतो. मला कशाला सांगताय? माझा काय संबंध आहे? तुम्ही तो डोअरबेलचा आवाज काढता ना. असा नाही मी सांगते. काय काखेत लावली डोरबेल? फुक आवाज काढायला? अरे तसा नाहीये तो. तुम्ही मुळात फार चुकीचं केलेत ते कळलं का? एक हात आहे तो एका हाताने फक्त ते पुचपुच नाहीये कळलं का तुम्हाला? हा हात असेल तर ह्यानी कोणते हे. अरे देवा काय केलं तुम्ही? भारत बाई वेंदळ्या तुम्ही असं कसं गुलाबजाम सांडवला? बरोबरच घ्या खाते जरा. काय बोलताय तुम्ही? ठेवा तिकडे बाजूला ठेवा. हो सॉरी हा हरकत नाही. या तुम्ही या झालं तुमचं या. अरे देवा मी मागवते गुलाबजाम. अरे तो ये रे. मॅडम कोणाला द्यायचं? साहेबांना द्यायचं. अरे ह्याचा काय लुक आहे यार? मॅडम हे बाहेर जाऊन गुलाबजाम विकतात की काय? अरे किती द्यायचे? अरे हा काय बोलतो? मी गुलाबजाम विकेन यार. काय करता म्हणे? अरे शेवटचा आहे घ्या. अरे काय पद्धत आहे? सांगा मॅडम. तू नीट बोल रे. असं काय पद्धत इकडे असंच नाही ना ते. खाऊन घ्या. माझी इच्छा होती का? मी बोलतो माझं चुकलं. मी माफी मागते त्याच्याकडनं. बस या खाऊन काय होतंय? काय समीर चौगुले. येस जेवणाचा हात सगळा काय दिवसभर आता तो वर्णाचा वास येत राहणार. असं करताय नाही नका करू. सॉरी ऐका ना एक सेल्फी मिळेल का सर प्लीज? देणार पण आधी थांबा. त्यांचं खाऊ नऊ दे मग सेल्फी काढा. आता नाही आताच बघा बसून गुलाबजाम खाताय ते. थांबा खाऊ नऊ दे मग सेल्फी. बरं ठीक आहे म्हणजे खाऊ दे त्यांना. पण काय माझ्या बाबांना ना हेवी डायबिटीस आहे. त्यांना मधून वॉशरूमला जायला लागतं. इथे ते उभे नाही राहू शकणार एवढा वेळ. 2 मिनिटं थांबाल ना. नाही एक मिनिट तुम्ही नाही एक मिनिट तुम्ही घ्या. 2 मिनिटं
वाटी धरा तुम्ही, 1 मिनिट वाटी धरा. ऐका काका तुम्हाला फोटो काढायचे आहेत ना, काढा. मी हे पाहू शकत नाही, माझे फॅन्स. सेल्फी नीट सेल्फी ऑन केला का? मान झटकू नका. स्थिर उभे राहा. स्थिर छान मजेत. मान हलवू नका. 2 मिनिटं थांबा. मस्त काढा फोटो काढा. वा थँक्यू. तुम्ही कशात काम करता? मी मसनात काम करतो. 2-3 दिवसांनी भेटा मला. हा माहिती आहे ना हास्य जत्रेत, मग कशाला विचारायचं? हे का मला काय त्रास देतात मला ते कळत नाही. म्हातारे आहेत म्हणून ते बाबा 15 मिनिटं झाली इकडे थांबलोय मी. नाही लक्षात राहत पटकन. नाही लक्षात राहते. जाऊ दे हरकत नाही. हे घ्या. गुलाबजाम कुठे? अरे सॉरी ते एकदम बोलता मीच खाऊन टाकले. अरे काय सॉरी अरे काय चाललंय तुमचं? सॉरी प्लीज रागवू नका. बने जाऊ द्या. बने जा रे. हे बघ साहेबांसाठी अंगुरी गुलाबजाम आण. जा या ना. हा जा. अरे यार जा. संपले गुलाबजाम संपले. अरे मॅडम तुमचे पाहुणे डेंजर होतो. 4-4, 5-5 गुलाबजाम खातात. ह्या माणसाने तर 10 ते 12 खाल्ले. अरे यार इकडे काय 10 ते 12 कुठे खाल्ले? संपले गुलाबजाम. अरे यार 10 ते 12 गुलाबजाम मी खाल्ले. चुकून बोलला तो. त्याला काय माहिती ना. जाऊ दे. एक पण खाल्लेलं नाहीये गुलाबजाम मी. सॉरी आता ना हलायचं रे. मी गुलाबजाम आणते म्हणजे आणते. अरे ही मला बनेन असे कसे संपले गुलाब? अरे कसे खाणार? त्यांच्या टेबलावरच आहेत ना ते याच्यात खाऊन. अरे पण हे बरोबर नाही ना दुसऱ्यांच्या. चांगले मग मस्त आहेत की नाही? नशीब मिळाले. मग असे गेला असं तर मनावर वाईट वाटलं असतं. पण ना हे सुके येतो, त्याच्यात पाक नाहीये. माझे गुलाबजामचे वाट कुठे गेले? चोखून ठेवले होते. हसून मेलो आम्ही, संपलो. क्या बात, जबरदस्त. थँक्यू. सई. समीरदा पुन्हा एकदा आजूबाजूला घडणारा आपल्या ओळखीचा आणि हवा असा विनोद होता. फार मजा आली. खरं सांगू का, गोस्वामी सर 80,000 रुपये घेऊन गेल्याचा आनंद झाला थोडा. आणि पॅडिदा तुझी एंट्री कमाल होती. म्हणजे इतकं रिलेट केलं ना. असेच येतात फॅन्स काही इथे येऊन फोटो काढतात. प्रेम असतं अशा वेळेला, एक्साइटमेंटमध्ये कळत नाही. पण ते खूप छान टिपलंस. अरुण दादांना माझी रिक्वेस्ट आहे की ह्याचं कॅरेक्टर आणि ह्याची सिरीज झाली पाहिजे या आजोबांची. फार कमाल आजोबा होते. विशाखे फार देखणे दिसतेस आणि नेहमीप्रमाणे उत्तम परफॉर्मन्स केलास. त्याला साथ इतकी उत्तम होती की तुम्हाला जसं पाकातून गुलाबजाम नाही वेगळा काढता येणार तसं तुम्हाला वेगळं नाही काढता येणार. मस्त मजा आली, खूप मजा आली. प्रसादा. मंडळी, तुमच्या आवडत्या हास्यशाहीचा कारभार आज इथेच थांबवत आहोत. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.